एवढी मोठी रोपं केलेली आहेत मेहनत करून. खत पाणी सगळं भरपूर आहे त्याला नाही. अरे बापरे. हा बघा, हा थोडासा तुम्हाला काढलेला दिसतो ना, त्याशी मी बरोबर मसा ठसका लागला. मला जाम टेन्शन आलेलं मला या गोष्टीचं. जिवंत तर आज बघा इथे ना जरा साफ करायला घेतलेलं आहे. म्हणजे थोडंसं रान काढते. ही आपली वेल बघा खाली पसरली होती, अशी बांधून घेतली ती आता. आणि इथे तुम्हाला बघा मागे दाखवलेलं ते असे जाडे जाडे भुंगे लागले होते, काय कुठल्या शिराळ्याच्या वेलीला. त्याच्यामुळे ती वेल आहे ना काढून टाकली. मेली होती ती वेल, म्हणजे काढूनच टाकली ती. आणि आता हा भाग आहे ना मोकळा करून घेतला आहे. इथे जरा साफ करायचं आहे, वांग्याच्या झाडांना खत पाणी करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर ही बघा, ही टोमॅटोची रोपं आपली आहेत काय काय जिवंत. ह्यावेळेला भरपूर असं ऊन लागलं ना, त्याच्यामुळे रोपं आपली अशी व्यवस्थित काही झालेलीच नाही. तर काही काही रोपं जिवंत आहेत. तिला म्हटलं जरा व्यवस्थित करूया खत पाणी वगैरे. म्हणजे एक 4-5 रोपं आहेत. हे बघा, हे पण जिवंत आहे अजून. म्हणून आता सकाळी सकाळी ना हे इथे करायला घेतलं मी. कुणालच्या बाबा तिकडे मागच्या साईडला ते त्यांचं काम चालू आहे असं. हे पण बघा जिवंत आहे रोप असं. आणि ह्या ज्या काट्या बघा काढल्यात ना, ह्या आपल्याला कामाला येणार आहेत. म्हणजे आता नवीन नवीन वेली बघा आपण आता लावल्यात ना, बियाणं रुजवलं तिथे म्हटलं टाकायला कामाला येतील म्हणून त्या ठेवलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिला तर मी आज ही टोमॅटोची रोपं आहेत ना, त्यांना व्यवस्थित करणार आहे. कुणालच्या बाबांना सांगते आता हे पहिला इकडं सगळं साफ करून घेते. आणि वांग्याच्या रोपांना कसं पाणी कमी लागतं ना, त्याच्यामुळे ते माती वगैरे सगळं इथे टाकायचं आहे. इतकी छान रोपं झालेत. बघा हे गोंड्याचं रोप. आणि हे पण पिवळं पडलं आहे टोमॅटोचं, जिवंत आहे. पण थोडंसं कटिंग बिटिंग करायला पाहिजे, माती वगैरे टाकायला पाहिजे. आणि हे वांग्याचं रोप बघा मागे तुम्हाला लावताना दाखवलं होतं मी, हे पण जगलं आहे चांगलं. आता फक्त खत पाणी करायचं आहे. चला करायला घेऊया. ही वेल पण बघा फुलायला लागली आता, त्याच्यामुळेच ती बांधली. ही बघा, त्याचा अजून वर अशी काठी लावून उंच अशी जायला पाहिजे, बरं पडेल मग. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळी उठले मी आणि इथे बसले होते पाणी पित वगैरे, आणि बघितलं सगळं आजूबाजूचा परिसर इकडचा. आता खूप असं रान वगैरे वाढायला सुरुवात झालेली आहे. तर म्हटलं सकाळी लवकर उठलेलीच आहे, तर पटकन करून घेते थोडंसं. म्हणजे इथं बघितलं ना का मग कधी होतं आहे ना असं होतं मग. त्याच्यामुळे थोडं आता काढायला सुरुवात केलेली आहे. आता करून घेते पटकन. चला, कुणालच्या बाबा तिकडे आहेत मागच्या साईडला, त्यांचं पण ते झाडांना खत पाणी वगैरे करायचं चाललं आहे ना. काल भरपूर पाऊस होता दिवसभर, त्याच्यामुळे काल सकाळीच थोडं काम झालं आणि त्याच्यानंतर काय काम झालेलंच नाही. इतका पाऊस काल पडत होता. आज थोडंसं म्हटलं पाऊस भरलेलाच आहे, पण अजून काही पडलेलं नाही. सकाळपासून उठल्या असं बघते मी, अजून काही पाऊस काही पडलेला नाही. त्याच्यामुळे थोडंसं काम करायला की नाही आपल्याला मिळेल असं. चालेल ना असं. पहिला लहान होतं बरोबर भाग, आता बिंदास तो मारा माऱ्या प्रकार भाग्याकडे लय चालत होता. आले दोघं जण रान फिरून, डॅम मध्ये गेले होते दोघं जण. कुठे जाऊन आले रे सकाळी सकाळी? आणि काय आता उजळ होते बाप रे, धाव होते सगळीकडे. घाण लावून आलेत ना, घाण झालेत वाघ्याने आता मस्ती करायला शिकलाय. त्या मागावर झाले वाघ्या आता.
हा शेरू किती मस्ती करायची, बस झालं आता, शांतपणे बसा. हा आता काय असं उड्याच मारत असतो इकडे, मोठ्या मोठ्या लांब लचक नुसत्या उड्या मारत बसतो हा शेरू. आपल्याला भीती वाटते. भाग्या बस खाली, शांत बसा जरा, शांतपणे बसा जरा. ही बघा आता ही राख घेतले, ती वांग्यांची आपली रोपं आहेत ना, रोपं कसली आता बघा झाडं झालेत, तेवढी उंच झालेत बघा. त्याच्यावर जरा टाकते, म्हणजे पाऊस नाही तर पटकन टाकते. ते तुम्हाला म्हणाले ना ते भुंबडे झालेत ते आता 2-4 ना दिसले होते, ते मी मारले आता पटापट खुरप्याने. बेकार ते एकदा ते हे झाले ना का जात नाही पटकन. आता एवढी मोठी रोपं केलेली आहेत मेहनत करून, म्हणजे ह्याच्यावरती नव्हती कीड झालेली, त्या वेलीवरतीच होती शिराळ्याच्या, त्याच्यामुळे ना ती वेलच काढून टाकली. आता ह्याला जरा राख टाकली का नंतरला माती बिती पण टाकायची. ते कुणाल जेव्हा म्हणाले की ते करतील म्हणून असं, त्याच्यामुळे फक्त मी आता रानबिन सगळं असं साफ करून घेतलेलं आहे. खतबीत करायचं ना ह्याला. वांग्याच्या झाडांना कसं पाणी जास्त लागत नाही ना, कमी लागतं, त्याच्यामुळे आता हे जरा उकरून वगैरे इथे आता माती घालायची. ही राख सगळ्यात चांगली जंतुनाशक. अर्धा एक तास तरी राहू देत, नाही तर पाऊस पडला तर सगळी वाहून जायची. रोपं पण तुम्हाला दाखवते टॉमॅटोची. ही बघा, तिचं माती बिती जरा उकरून आहे ना असं हे केलं, जरा हे पुरण भरलं, म्हणजे पाणी बिणी साचणार नाही पावसाचं, असं केलेलं आहे तिकडे पण. हिला जरा खत पाणी करायचं बाकी आहे, ते कुणालचे बाबा करतील, त्यांचं काम चालू आहे ना मागच्या साईडला. दाखवते तुम्हाला काय रोपं झालीत बघा मस्त. हे बघा काटल्याचं फूल, काल बघा मिटलेली फुलं तुम्हाला दाखवली, आज उमललेली आहेत. आणि इथे हे बघा ह्यांचं चाललं आहे अजून खत पाणी झाडांचं. ते गोंड्याचं रोप झालं आहे बघ एवढं मोठं. ह्यात पण वेली, ह्याच्यामध्ये चिबूडची वेल रुजले ना, चिबूडचीच आहे ना ती वेल, चिबूडच्या वेली भरपूर रुजल्यात आपल्याकडे आपोआप, खूप झालं. तिकडे पण भरपूर. आता मी 2 वेली काढून लावल्या व्यवस्थित त्या टॅमॅटोच्या इथं. पडल्या असतील त्या वाऱ्याने, सुकत ठेवलेलं ना, त्या वाऱ्याने काहीतरी उडाल्या वाटतं. आणि तिकडे चिबूडच्याच वेली आहेत. चिबूडची वेल आहे ना आम्ही लावलेलीच नाही, त्या आपोआप सगळ्या रुजून आलेल्या त्याच आहेत त्या. इथे पण सेम तसंच झालं इकडचं खत पाणी. हा गोंडा बघायला पाहिजे, सिंगल असेल तर ठीक आहे, डबल असेल तर ठेवायचा, नाही तर काढून टाकायचा. नाही झालाय, चांगलाच झालाय तो, काय मस्त झालाय. छान वाढली ती सगळी, काढू दे. नंतरला टाकायला पाहिजे ना थोडे थोडे करून. खत पाणी सगळं भरपूर आहे, त्याला नाही त्यांना टाकायचं. ह्या नारळाला पण करायला पाहिजे, मागचं नारळ आहे ना त्याला एक दिवस व्यवस्थित करूया. ते चिरे बघा पडले आपले आपोआप, काय माहिती कसे पडले ते, थप्पी मांडलेली ती. त्याला अजून भरपूर झाडं बाकी आहेत. शेरू तुझं काय चाललंय? हा बा आला मदत करायला. चला घरात, चला खायला येते, चला. हां 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 तुम्हाला ना मी आता जाम दाखवते हा. म्हणजे आम्हाला असं वाटलं की आता पाऊस पडलाय, म्हणजे मोहर बघा आला होता ना, आता काय होणार नाही. कुणालचा मामा बघा आला होता ना, त्यावेळेस आपण काढले होते जाम. आणि त्याच्यानंतर म्हणजे गळायला सुरुवात झाली ना पाऊस पडल्यामुळे. पण आता ना असे मस्त तयार झाले, आणि काय जाम झालेत, तुम्हाला आवडेल बघायला. काय रंग दिसतोय, तयार झाले ते आता तयार झाले ते. आता पाणी आहे ना, पाऊस तो खराब होईल, नाही तर काढून टाकतो. हां 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 त्याला दाखवते. आणि काय साईज आहे मोठी मोठी झालेली. हे बघा
हे पहिल्यांदा इतक्या मोठ्या साईजचे जांब आपल्या झाडाला धरलेले आहेत. आणि रंग बघा, रंग हा असा लाल लाल भडक, ते ह्याचा रंग असतो ना सफरचंदाचा, तसा रंग आहे. पण मला असं वाटतं की अजून फिका आहे वाटतं. हा चालतील पण पुसेल ते. खराब होईल ना, पाऊस पडला तर गळून जातील. काढूया, काढून घे, पाऊस पडतो तर खराब होते. हा हे बघा, एक कैची मार वरती. कुठे काय कैची नाही हातामध्ये. थांब थांब. काढ मग सगळं एकदाच काढ. ते कटर घेऊन ये. आणि भरपूर बघा. हा माझे पण पाय चिखलाचेच आहेत. हात पण माझे चिखलाचेच आहेत. अजून काय हातपाय धुतलेले नाही मी. हे बघा ह्या साईडने पण तुम्हाला दाखवते. बघा काय मस्त बघा झालंय. आणि हे बघा, हे तो रंग बघूनच आपल्याला ना खुश व्हायला होतं. इतकं छान झालेलं आहे, मस्त झालं बघा. आणि पुढच्या वर्षी हे झाड आहे ना आपलं मस्त होणार आहे, छान अजून भरपूर मोहर येईल. चांगला मोठं होईल ते. त्याला फळ आहे म्हणून त्याला खत नाही केलंय. फळ असलं की खत पाणी नाही करायचं. फुलं असतात फळ असतील. हा काय होतं मग, नुकसान होतं काय? नुकसान होतं. अच्छा असं आहे. असं बघून कसं मन असं भरून येतं. असं वाटतं आपली मेहनत फळाला आली. कुणालच्या बाबांना कटर घेऊन येतात ना, म्हणून मी थांबले. काढूया आपण. अरे बापरे. कुणाला ते खायला देवाजवळ ठेवूया आधी, आणि मग ते कुणाला पण दे. काय दिसतात बघा मस्त. काय कोळी असेल ते असतात, ते जीवजंतू असतात. तसं दिसतं ना छान. कलर आहे ना, साईज बघ ना केवढी मोठी ना, बापरे. साईज बघूनच खुश व्हायला होतं. हा हे बघा, ह्याला जागा नाही बसायला. आता बघा कुठे बसलाय तो. हा बघितलाच. झाली तुझी आंघोळ पण झाली बघा. म्हणजे कुणाला देवाची पूजाच करत होता, त्याला मी हाक मारत होती. हे घे, हे बघ जाम बघितले सगळे ना. अरे पडले. बाबा बोला काढ म्हणून. ते खाली पडले ते उचल सगळे. तुम्हाला मोगरा दाखवते. हा बघा, तुला ही फुलं जरा उचल. हे बघ किती मोगरा निघाला आहे. अजून त्या जासुनीच्या खाली पण आहे. चल हे ठेवा, तुळशीचं पान ठेवा. ए वागल्या वागल्या, मस्ती करून करून दमला आणि आता झोपलाय. जागा आहे तो. मध्ये मध्ये डोळे उघडत आहेत. चादर अंतरलेली बघा सगळी विस्कळून टाकली. शेरू कुठे गेला काय माहिती. आता होता इथे. आता मी घेतलेलं आहे चुलीवरती वाटप भाजायला. हे बघा, हे वाटप आता पटापट तयार केलं मी. आणि ही जी कावीळ आहे ना, कावीळच म्हणतात ना याला. हां डोशाचा नव्हे, काय त्याला म्हणतात, घावण्याचा तवा. आता हल्ली त्याच्यावरच भाजतं. तुम्हाला बघा मागे सांगितलं होतं ना, दाखवलं पण होतं एकदा. आज आम्ही चिकन बनवणार आहोत, त्याच्यामुळे वाटपाची ही तयारी. म्हटलं मस्त असा पाऊस पडतोय, वातावरण छान झालंय, तर म्हटलं चिकन खाऊया. 1 मिनटं मी जरा ना कांदा टाकते. तवा चांगलं तापलाय, तो उठला. तर वाटप काय बऱ्याच वेळा शेअर केलं तुमच्याशी. कांदा, खोबरं, भरपूर लसूण, आलं हे सगळं आता भाजून घ्यायचं आणि काय मिक्सरला वाटून घ्यायचं. आता बघूया चिकन चुलीवरती बनवायचं की गॅसवरती, अजून काही नक्की नाही केलं आहे. तर जमलं तर चुलीवर बनवायचाच विचार आहे माझा. बघू आता. हे चांगलं जरा भाजून घेते. म्हणजे एकदा वाटप तयार असेल ना की मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना मग पटापट होऊन जातात. त्याच्यामुळे तर वाटप आधी तयार करून घेते. मग जेवण अजून बनवायला कसं वेळ आहे ना, त्याच्यामुळे. लाईट आली काय? लाईट गेली आमच्याकडे. आता 1 तास लाईट येणार नाही. कुणालने आताच फोन लावलेला. म्हटलं वाटप पण वाटायचं आहे, त्याच्यामुळे मी आता वाट बघते लाईटीची, म्हणजे कधी येते ती. कांदा झाला लाल करून. आता खोबरं भाजून घेते. वाटप आपलं भाजून तयार. तर खूप वेळानंतर बघा लाईट आलेली आहे. जवळजवळ 1 ते 1.5 तास की नाही लाईट नव्हती. आणि लाईट आल्या आल्या मी आता पटकन वाटप जे आहे ना ते वाटून घेतलेलं आहे.
म्हणजे मनामध्ये भीती, जर का लाईट गेली तर सगळी गडबड होऊन जाईल. आणि आता मी काढते तिखट मसाला, म्हणजे घरी तयार केलेला मसाला बघा, तुम्हाला दाखवला मागच्या व्हिडिओमध्ये, अजून काही वापरायला काढला नव्हता. आज चिकन बनवते तर म्हटलं वापरून बघूया. आता पहिल्यांदाच वापरते ना, त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करते. काढूया आता रेसिपी काय तुमच्याशी शेअर करत नाही आहे, पण ज्यावेळेस मी मसाला टाकेन ना चिकनमध्ये वगैरे तर तुम्हाला दाखवेन कसा रंग आहे, तिखटपणा वगैरे तुम्हाला नंतरला सांगेन मी सगळं झाल्यानंतर. डबा खोलल्या इतका छान सुगंध. मला ना भरपूर अशा ताईने, म्हणजे आता हल्ली पण कमेंट आल्या की मसाल्यामध्ये गरम मसाला खूप कमी आहे असं. मग त्यांनी व्हिडिओ बघितला असेल ना ताईने, त्याच्यामुळे त्यांनी कमेंट केलेले आहेत. आता हा बघा, हा थोडासा तुम्हाला काढलेला दिसतो ना, त्याशी मी दापूरला गेली तेव्हा माझ्या आईसाठी थोडासा घेऊन गेलेली. आणि आता हा बघा, हा काढते. हा तर ते मसाल्याचं मी काय बोलवते, गरम मसाल्याचं. गरम मसाला की नाही आम्ही असं खूप कमी खातो, आमच्याकडे आवडत नाही गरम मसाला, त्याच्यामुळे मग जास्त असं वापरतच नाही. म्हणजे काळी मिरी, लवंग वगैरे हे जे आहेत ना, हे सगळं आम्ही खूप कमी खातो. जास्त तिखट खाल्लं म्हणजे गरम मसाल्याचं तर जळजळ होते घशाला आणि मग त्रास होतो त्याच्यामुळे. चला आता हा काढून घेते. तर हे बघा, हे चिकनचं कालवण आणि रंग बघा, एकदम तरी वगैरे एकदम मस्त झालेली आहे. आणि हे आपलं चिकन, ह्याला पण रंग बघा, म्हणजे अजून काही उकळी आलेली नाही आहे, पण रंग बघा किती छान आला आहे तो. म्हणजे मसाला आता बघू तिखट वगैरे ते थोड्या वेळाने माहिती पडेल, पण कलर मात्र छान आलेला आहे असं. चला आता जेवण झालं आहे, तुम्हाला मी दाखवते आता. हा बघा, मस्त असा रंग आलेला आहे चिकनचा, लाल भडक. तर घे आता खायला घ्या, चला जेवण वाढते. आता चव मात्र कुणालचे बाबा सांगतील. बसा आता खाली. कुणालचं ऑफिस अजून चालू आहे ना, त्याच्यामुळे कुणाल काही थोड्या वेळाने जेवणार आहे. आम्ही मात्र आता बसतो जेवायला. मी तुम्हाला वाढून दाखवते. सर्दी झाली काय? पाणी येते ना आपण, धूर जमला की लोक. कुठला धूर? चुलीचा. आता कुठला चुलीचा धूर आहे, पण आता वाजले किती? तो सकाळचा. हे बघा, हे आता ताट वाढले मी कुणालच्या बाबांचं. आता चव घेऊन बघतील. आता पहिल्यांदा आहे ना, मी मसाला जरा कमी टाकलाय, ऐकलं काय? कमी टाकलंय पण लाल दिसतंय. लाल तर आहे, आता बघूया तिखट वगैरे कसं आहे ते माहीत पडेल ना, खाल्ल्याशिवाय काय माहीत नाही पडणार ना. भीत टाकलाय मसाला, बरोबर मसाला ठसका लागला. तिखट आहे ना, बरोबर मस्त आहे. तो रसा पी, सगळी सर्दी पळून जाईल. चला आता आम्ही पण जेवतो. कुणाला अजून थोडासा वेळ आहे जेवायला यायला. सकाळपासून पाऊस नव्हता, पण मगाशी काहीतरी 3-3:30च्या दरम्यान पाऊस धो पडलेला आहे. आणि आत्ता चालूच आहे पाऊस. सकाळी अक्षरशः ऊन पडलं होतं, म्हणजे गरम होतं. आता बघा वातावरण किती छान झाले. आणि तो लेक माझा काम करतोय. कुणाल काय खातो? जाम खातो. सकाळी बघा काढले ना झाडावरचे, तर म्हटलं खा आता संध्याकाळच्या वेळेस. आता तुम्हाला मी एक गंमत सांगते. गंमत कसलं, जाम टेन्शन आलेलं होतं मला या गोष्टीचं मगाशी. टेन्शन म्हणजे जाम टेन्शन आलेलं मला. जवळजवळ 1-1.5 तास, जास्त 2 तास गेले असतील ना माहीत त्याच्यामध्ये. मागच्या एका व्हिडिओमध्ये बघा तुम्ही सर्वांनी कमेंट केलेली की ताई मध्ये मध्ये व्हिडिओचा आवाज जातोय. आणि काल मी चेक केलं, काल काय असं नव्हतं. आज मी पुन्हा सगळं चेक केलं, म्हणजे त्या ॲपमध्ये पण चेक केलं व्हिडिओ. त्यात एकदम छान आवाज वगैरे एकदम मस्त येतोय. आणि त्याच्यानंतर गॅलरीमध्ये व्हिडिओ आल्यानंतर, एक्सपोर्ट केल्यानंतर पुन्हा तो व्हिडिओ मी चेक केला आणि मध्ये मध्ये साऊंड जात होता. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वेळा मी चेक केला. आणि प्रत्येक वेळेस ना वेगवेगळ्या ठिकाणी आवाज जायचा व्हिडिओमध्ये. आता म्हटलं करू काय, मला जाम टेन्शन आलं. म्हटलं मला इथं काय कळत नाही त्या फोनमधलं. आणि मग धडपड केली, ते ॲपचं वर अजून वेगवेगळे व्हिडिओ बघितले फोनमध्ये जाऊन. जवळजवळ 1 तास मी धडपडली. आणि त्याच्यानंतर फायनली 1-2 व्हिडिओ मला भेटले, तसं मी ते करून बघितलं.
आणि झालं बाबा, सक्सेस झालं आहे. जाम मला टेन्शन होतं. म्हणजे तुम्ही जे सांगत होतात ना ती गोष्ट खरी होती. म्हणजे आपण ज्या व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲपमध्ये एडिट करतो ना तिथे व्यवस्थित सगळं ऐकू येत होतं, तिथे काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपण जेव्हा गॅलरीमध्ये तो व्हिडिओ घेतो ना त्या गॅलरीमध्ये प्रॉब्लेम होता. म्हणजे फोनमध्ये वगैरे पण आपल्या बघा कधी काय म्हणजे काय व्हायरस वगैरे असं काय असेल प्रकार काय झाले असेल त्याच्यामुळे पण होत असेल. पण आत्ता तरी व्हिडिओ बघा छान असा झालेला आहे. आता मी अपलोड करायला लावला आहे, पण अपलोड झाल्यानंतरसुद्धा मी पुन्हा एकदा चेक करून घेणार आहे. म्हणजे कसं रिस्क नको असं. पण तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानेन. म्हणजे तुम्ही सांगितलात म्हणून मला ही गोष्ट म्हणजे कळली, नाही तर कसं माहिती नसतं पडलं. तर मी चेक करायचे ना मला एकदम सगळं व्यवस्थित ऐकू यायचं. पण नंतरला गॅलरीमध्ये जाऊन काय होत असेल प्रॉब्लेम तर काय माहीत नव्हतं. पण फायनली तो प्रॉब्लेम म्हणजे आज मला असं वाटतं की सॉल्व्ह झाला आहे. आता तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाईल ना त्याच्यानंतर मग मला माहीत पडेल की, कारण तुमच्या बघा कमेंट्स येतातच ना म्हणून. तर असं सगळं बघा झालं. जाम टेन्शन आलेलं मला या गोष्टीचं. म्हटलं आज व्हिडिओ माझा जातो आहे की नाही. आणि समजा नाही गेलं तर समजा एक दिवस सुट्टी घेऊ शकतो. तर त्याच्यानंतर मी सगळं कसं मॅनेज करू, म्हणजे कोणाला विचारूचं सगळं झालं होतं मला. तर चला आता हा चहा झाला ना की चहा पितो जरा बाहेर पाऊस बघत बघत. अबोलीच्या फांद्या लावायच्या होत्या ते सगळं राहून गेलं या व्हिडिओच्या गडबडीमध्ये. ते आता उद्याला ना लावून घेईन मी असं. तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आज जो मसाल्याचा फीडबॅक खूप छान झालं, कुणाला पण जाम आवडलं. त्याच्यामुळे छान झालं आहे मसाला आपला. असं गरम मसाला पण परफेक्ट आहे. म्हणजे त्या रेसिपीमध्ये फक्त मी तिखट मसाला टाकलेला आहे चिकनमध्ये, बाकी गरम मसाला बघा ॲड केलेला होता ना. वेगळा असा गरम मसाला मी अजिबात घातलेला नाही आहे. तरी पण गरम मसाला पाहिजे असं काही वाटत नव्हतं. बरोबर झालं ना आजचा मसाला आपला. हां छान झालं आहे. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.